पहा, एक वेळेसचा प्रसंग आहे. माऊलीचं जीवन माऊलीनं मागितलं पण दुसऱ्यासाठी नाही मागितलं, आपल्या स्वतःसाठी नाही मागितलं, दुसऱ्यासाठी मागतात. काय मागतात? आता विश्वात्मके देवे येणे वागेत न तोषावे, तो शोषून मज द्यावे. पसाय दान मागितलं पसाय दान. माऊलीनं जगाचं कल्याण व्हावं, संतांचा अवतार या ठिकाणी असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती पुरवते आणि ह्या जगामध्ये आल्यानंतर सगळ्याचं कल्याण व्हावं हे संतांचा उद्देश असतो. आता या ठिकाणी आल्यानंतर काही कोणी कुणाला घेत नाही, परंतु या जगामध्ये आलं तर त्या भगवंताचं नाव गावावं लागतं. पहा, एक वेळेसचा प्रसंग आहे. चांगदेव महाराज माऊली ज्ञानोबा आहे, सोपाना मुक्ताई आणि निवृत्ती दादा एका भिंतीवर निर्जीव भिंतीवर बसलेले आणि हा महिमा चांगदेव महाराजांना ऐकला. चांगदेव महाराज कोणता ज्ञान आहे, कोणता ज्ञानेश्वर आहे? ते म्हणले रेड्याच्या मुखातून वेद बोलवतो. रेड्याच्या मुखातून वेद. मग गर्व होता, अभिमान होता. आपल्याला गर्व कवाच यायला नाही पाहिजे आणि आपली बुद्धी दुसरी जायलाच नाही पाहिजे म्हणून विनंती करतो. तू को बराय म्हणला, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजे, दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजू नारायण, कदा उपजू नारायण, कदा उपजू नारायण. दुर्बुद्धी आता कसं झालं पाहिजे का? आता तुम्हाला सांगायचे आता सांगूनच जातो. गाव आहे आपलं. आता घरातली घरात बोलायला काय हात होय भाऊ, बाहेर बोलता येत नाही. आता सगळे कसे, आता मी तुमचा मुलगा आहे, आता हे माझे आई वडील भाऊ बहीण सगळे माझंच आहे ना. माझं आमचे जण माझंच आहे, हे माझंच आहे. मग मी गावून माझंच आहे. आता बोलायला काय हात आहे? आता बाहेर गावाला महाराज कसा पाहिजे? महाराजाला पाहिजे ना गाडी, महाराजाला पाहिजे बॉडी आणि महाराजाला पाहिजे दाढी. पडतंय महाराजाचं. आमचं काय, निघाली बॅग घेतली की निघाली महामंडळ. होय भाऊ, ह्या गावाला महामंडळ, त्या गावाला महामंडळ, कुठं महामंडळ होय. मग त्याच्यामुळं आता आमच्या कमिटीने विचार केला, पुढच्या वर्षी म्हणले असं यायचंच नाही. आता पुढच्या वर्षी 4 चाकीमध्येच यायचं, वाजवाटाळ्या यायच्यासाठी. आता पुढच्या समाधी सोहळ्याला 4 चाकीतच येणार. शब्द वाजवाटाळ्या. म्हणले पाहिजे गेल्या वर्षी माऊली तो गाडीवर एसटीने आलता, आता 4 चाकीत आलाय. येणार पुन्हा मी येणार. मग माऊलीचं जीवन जसा अभिमान झालता आणि चांगदेवाला पाहिल्याबरोबर माऊलीला विचार केला, कोण आहे? 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज, 1400 वर्ष. पण ज्यावेळेस पाहिल्याबरोबर हातामध्ये सर्प आहे, वाघावर बसून आले आणि पाहिल्याबरोबर त्याने विचार केला, कोण आहे? हेच आहे म्हणजे चांगदेव महाराज. मग भिंती बसले, म्हणून भिंतीला आज्ञा दिली. मग म्हणतात, चालविली जड भिंती
पण भागवत जमत नाही, एखाद्याला भागवत जमतं पण कीर्तन जमत नाही, पण दोन्ही जमलं तर गाता येत नाही. एक जमतंय का? नाही जमत. गायला लागलो सगळं पाठांतर आहे, पण गाडी गेली हात दाखवते, गाडी गेली निघून आता काय हात दाखवून पाहिजे, तसं नाही. मग तसं सगळं जमत नसतं. आमचं काम आहे, आम्हाला स्वराचं काय थोडं कमी असू द्या, पण बाकीचं जमलंय ना, जमलंय ना. काय तुम्ही खाला एका गावात गेले, मला म्हणले महाराज महाराज आता मोठ्या गाडीत आले. मग मग कितला लावायचं मला काळी दोनला, आणि किती काळी दोनलाच असते. तुम्ही आले आले पांढरे दिला मला कळत नाही, पण त्याला काळी दोनलाच लावा. हे आमच्यापेक्षा हुशार महाराज. मग चांगदेव महाराजांना ज्या वेळेला पत्र पाठवलं होतं ते पत्र पुरं होतं म्हणून चांगदेव महाराज ते चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. असे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाचं जीवन फार सुंदर आहे, चिंतन खूप आहे. पण आता हे चिंतन करायला वेळ आपत आहे. आपल्याला वेळेचं बंधन असतं. जिल्हा परिषद शाळा असते. कितीचा टाइम द्यायला मला? 10:30 का? 10 द्यायला का? अरे आवडत वाटतं. बरं मग का आता काय नाही, तुम्ही चिंता करू नका. आता 1 तास मला तो वाढीतो, जमतंय का? नाही ओगं बोल होता बोलवणार. जिल्हा परिषद शाळा केव्हा होत काय मला सध्या माहिती नाही मला. ठाला मग ज्या वेळेला निवृत्ती दादा, सोपानदेव आणि विश्वमाऊली ज्ञानोबा आहे आणि आदिशक्ती मुक्ताबाई पा ह्या तुम्ही म्हणत असता आपले मुलं का व्हायला राहिले, मुलाचंच नाही सांगू नका, देवादिक्याचं सुद्धा झालं. आपलं काय खरंय पा हा. अहो विठ्ठल पंत रुक्मिणी माता गेल्या, मग नंतर निवृत्ती दादा निघून जातात. निवृत्ती दादा त्र्यंबकेश्वरला समाधिस्थ जातात. सोपान काका सासवडला समाधिस्थ झाले. हा ज्ञानोबा आळंदीमध्ये समाधिस्थ झाले. आणि आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताईनगरला पा सगळे भावंडे गेले. आणि तेच भावंडे एक वेळेला आषाढी कार्तिकीला निवृत्ती दादा तिकडनं येतात, मुक्ताबाई इकडनं येतात, सोपान काका सासवडून येतात, माऊली ज्ञानोबा इकडून येतात. आणि त्याच विश्व माऊली ज्ञानोबाचा आपण एकदा सुंदर चिंतन करू आणि शेवया एका तासात पुन्हा विराम देऊ. नरेश बाबा ज्ञानोबाराया माझ्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला विठ्ठल